नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं तू रे माझं मित्र या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड असा दाखवलेला आहे की आता इकडे संजय काका व ईश्वरीच्या आईला म्हणजे सुप्रियाताईंना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी त्यांनी बाराखडी आणलेली असते आणि त्याच्यावरून ते कोणाचं नाव सांगतायत हे आपण आज बघणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप 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 इंटरेस्टिंग आहेत. शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूसाठी. इकडे राजेश घरी आलेला दिसतो आहे आणि अंजली आणि राजेश आजीच्या रूममध्ये असतात. राजेश म्हणतो की झाली असल न कळत ईश्वरीजींकडनं चूक, म्हणजे कोणी मुद्दाम नाही ना करत हे. आता हा राकेश म्हणतो की पण आजी, मला असं वाटत होतं की अर्णवने एवढं ओरडायला नको होतं त्यांना. आजी म्हणतात की हो ना. अंजली पण म्हणते की बरोबर बोलताय तो तुम्ही. अंजली म्हणते की आपला चिंटू सुद्धा ना आईच्या बाबतीत जास्त सेन्सिटिव्ह आहेत. आजी म्हणतात की माझी अगदीच खात्री आहे, तो फोटो ईश्वरीने अडगळीच्या खोलीत ठेवलाच नाही. त्या म्हणतात की कोणाचंही मन दुखावेल असं ती काहीच करू शकत नाही. इकडे अंजली म्हणते की हो ना गो, केवढी इनोसेंट आणि सिंपल आहे ती मुलगी. अंजली म्हणते की आपला चिंटू आहे ना आईच्या बाबतीत थोडा हळवा आहेत ना, म्हणून रागाच्या भरात बोलून गेला असेल तिला. इकडे राजेश ना काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की अंजली, मला सांग, ईश्वरजींना खूप वाईट वाटलं असेल नाही? आणि बघा इकडे अंजली म्हणते कदाचित तेवढा पुरतं वाटलं असेल. आणि आपण बघतो की अर्णव सुद्धा आजीच्या रूममध्ये आलेला असतो, पण तो दरवाजाच्या आड यांचं बोलणं ऐकतो. तर ईश्वरी अशी मनाला लावून घेणारी नाही वाटली. आजी म्हणतात की दुसरी कोणी असती ना ईश्वरीच्या जागी तर दिवसभर गाल फुगवून बसली असती. आणि इकडे राकेश म्हणतो नाही, तशा खूप समजूदारात आहेत ईश्वरीजी. आजी म्हणतात की रागाच्या भरात जरी आपण काही कमी जास्त बोललोत ना तरीही ती मनाला लावून घेत नाही बिचारी. असो इकडे अंजली म्हणते की आपल्याला चिंटूसाठी या घराला बांधून ठेवणारी, सगळ्यांची मनं जपणारी अशीच तर मुलगी हवी होती ना. आजी म्हणतात की अगदी तशीच आहेत आपली ईश्वरी. इकडे अर्णव मनोमन म्हणतो की आजी आणि ताईचा किती विश्वास आहेत मिस इंदोरवर, तिने आम्हाला सगळ्यांनाच फसवलेलं आहे. अर्णव म्हणतो की काय आहे हे आजी आणि ताईला कळलं तर त्या खूप जास्त हर्ट होतील. इकडे अंजली म्हणते खरं तर ईश्वरी आपल्या चिंटूच्या आयुष्यात आहे तर देवाचे मानावे तितके आभार कमी आहेत. आणि इकडे राजेश म्हणतो की या दोघी तर ईश्वरीच्या मेंबरच आहेत, काही कळणारच नाही यांच्याकडनं की यांच्यात भांडणं कशी झालीत. याला तो उत्सुकता लागली आहेत की यांच्यात भांडणं कशी लागली आहेत ते. इकडे हा राजेश म्हणतो की मामींनाच विचारलं पाहिजे नेमकं काय झालं आहे ते. आणि इकडे बघा आता अर्णव त्यांच्या रूम मधनं निघून येतो आणि इकडे स्टडी मध्ये बसतो आणि ते पाकिट आहेत इन्व्हलप तर ठेवून देतो तिथे. आणि बघा तो विचार करतो की आजी काय म्हणाली होती की आता दुसरी इच्छा पूर्ण करा तुम्ही माझी, लवकरात लवकर मला पंतू पाहिजेत. इकडे आकाशचं पण त्याला आठवतं की आकाश म्हणतो की दादा मी काय म्हणतो, मला लवकरच काका म्हणून प्रमोशन पाहिजे आहे. आजीने जे सांगितलं त्याच्याबद्दल विचार कर ह. इकडे बिचाराचा खूप संताप होत असतो. आणि बघा तेवढ्यात तिथे मामा येतात आणि मामा त्याच्या खांद्यावर हात ठेवतात तर तेवढ्यात तो डचकतो. आणि अर्णव म्हणतो की मामा सॉरी. मामा म्हणतात की काय रे, बरा आहेस ना? अर्णव म्हणतो की या आय एम ओके. तेवढ्यात मामा म्हणतात की निदान मामाशी तरी खोटं बोलू नको. मामा म्हणतात की अर्णव, तुझं काहीतरी बिनसलं आहे एवढं मात्र नक्की हो ना? अर्णव म्हणतो की नाही मामा, तसं काहीच नाहीये. अर्णव म्हणतो की आईच्या फोटोचं हे असं सहन नाही झालं मला. मामा विचारतात की फक्त हे एकच कारण आहे? अर्णव म्हणतो की हा. मामा म्हणतात की अर्णव, तुला एक सांगू का, ईश्वरी हे मुद्दामून असं करेल मला हे अजिबात वाटत नाही. अर्णव म्हणतो की मामा प्लीज प्लीज हा टॉपिक नको. इकडे मामा बोलणार तेवढ्यात त्याचं असं ऐकल्यावर मामा शांत होतात. आणि इकडे अर्णव म्हणतो की मामा तू कशाला आला होतात? मामा म्हणतात की अरे हा, तुझ्यासाठी फाईल ठेवली होती, ती चेक केलीस का हे विचारायला आलो होतो. अर्णव म्हणतो की नाही नाही केली मी चेक, मी करतो चेक. इकडे अर्णवने काहीतरी इन्व्हलप मामांकडे दिला असता आणि तो थँक्यू म्हणतो. मामा म्हणतात की अर्णव, मी काय बोलतोय त्याच्यावर नीट विचार कर, ईश्वरीवर राग धरून ठेवू नकोस. मामा म्हणतात की अरे खूप निरागस आहेत रे ती. मामा म्हणतात की असाच राग धरून ठेवला तर ती आणखीन दुखावली जाईल. आणि इकडे आता बघा अंजली छोट्या खेळण्या घेऊन बसलेली आहे. ती म्हणते की हे बघा हॅलो, इतक्या सेकंदात लहान झाले मी. आणि त्याच्यात रेकॉर्डिंग असते, ते रेकॉर्डिंग ती ऑन करत असते आणि मग त्याच्यात असतो अर्णवचा आवाज. तो म्हणतो की हॅलो, आय एम अर्णव रमाकांत राजशिर्के, आय एम गोइंग टू सिंग अ पोयम, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. आणि तेवढ्यात तिकडनं आपण बघतो
की ईश्वरी अंजलीच्या रूमकडे आलेली दिसते आणि अंजली ते अर्णवचे लहानपणीचे गाणे ऐकत असते आणि अंजली ईश्वरीला बघते आणि म्हणते की ए ईश्वरी, अगं तिकडं काय उभी आहेत, काही काम होतं का? ईश्वरी म्हणते की नाही, तुम्ही कामात असाल तर मी नंतर येते. अंजली म्हणते अगं ये ग, वेळ जात नाही म्हणून असं जुनं सामान काढून बसते बघ. अंजली म्हणते की बस, काय म्हणत होतीस? इकडे ईश्वरी म्हणते की ताई आहो, त्या फोटोच्या मुद्द्यावरून सर अजूनही चिडले आहेत माझ्यावर. ईश्वरी म्हणते की काय करू, काही कळतच नाहीयेत मला. ईश्वरी म्हणते की तुम्ही सर आधी चिडल्यावर काय करायचा? अंजली म्हणते की बरं झालं मला विचारलं, तुला चिंटूचे एक सिक्रेट सांगते. ती म्हणते की हे बघ काय, हा वॉकमन आहे. अंजली म्हणते की लहानपणी ना आमची आई आमच्या आवाजातल्या सगळे गाणी गोष्टी रेकॉर्ड करून ठेवायची, असंच आवड म्हणून. अंजली म्हणते की चिंटूच्या आवडीचा आहेत हा वॉकमन, नाही म्हटलं तरी आईच्या आठवणी आहेत ना ग यात. आणि अंजली म्हणते की तू एक काम कर, हा वॉकमनच त्याच्या समोर नेऊन ठेव, एका झटक्यात आठवणींमध्ये जाईल बघतो. आईच्या आठवणीमुळे रागही जाईल आणि चेहऱ्यावर पण हसू येईल. आता अंजली ते वॉकमन ईश्वरीच्या हातात देते. इकडं अंजली म्हणते अगं चिंटू जर रागात असला ना तर त्याच्याशी फारसं बोलायला जायचंच नाही. अगं आपलं म्हणणं ना काहीतरी वेगळंच करून त्याच्यासमोर मांडायचं, शांत होतो तो लगेच. इकडे ईश्वरी मनोमन रिलॅक्स होते आणि म्हणते की सध्या तर सर माझ्याशी बोलायलाही तयार नाहीये. ताई म्हणताय तसं माझं म्हणणं मला त्यांच्यापर्यंत पोहोचवावंच लागेल. ईश्वरी म्हणते की ताई थँक्यू, मी हा घेऊन जाते. अंजली म्हणते की घेऊन जा. इकडे बघा आता ईश्वरी वॉकमन घेते आणि निघून जाते आणि अंजली त्या खेळण्यांसोबत बघत असते. आणि इकडे बघा आता सुप्रिया काकू खूप नाराज असतात. हो, खूप दुःखी असतात. त्यांना सारखं ते अर्णवचं बोलणं टोचत असतं. तो म्हटला होता ना की तुम्ही ज्या माणसाच्या मिठीत आहात ना तो माणूस माझा बाप होता. एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे तुम्ही. अर्णव म्हणतो की तुमच्यामुळे माझ्या आईने सुसाईड केलं आहे. इकडे सुप्रिया काकू संजय काकांना म्हणतात की नाही अहो, नाही जमत मला हे सगळं. त्या म्हणतात की खूप त्रास होतोय मला, माझ्यामुळे माझ्या लेकीचा संसार मोडेल की काय अशी भीती वाटत आहेत मला. बघा इकडे संजय काकांना त्यांचं हे दुःख, त्यांचं रडणं त्यांना सहन होत नाही. ती संजय काकांना सांगते की मी अर्णवकडे गेले होते. सुप्रिया काकू म्हणतात की काय होणार आहे अहो, खूप रागात आहेत ते. मला काय म्हणाले माहिती, ते मी निर्दोष असल्याचा पुरावा घेऊन या. सुप्रिया काकू म्हणतात की नाही, पण मलाच आता काहीतरी करावं लागणार आहे. कुठून आणू पुरावे की ह्या सगळ्यामध्ये माझा काहीच दोष नाहीये? हा असा पुरावा मी कुठून आणू अहो, मला काहीच कळत नाही अहो. पण हे सगळं कुणी आणि कशासाठी घडवलं हे मात्र मी नक्की शोधून काढणार. इकडे आता सुप्रिया काकूंनी ठरवलेलंच असतं की हा सगळा प्रकार ज्यांनी घडवलंय त्याला मी नक्की शोधून काढणार. आणि बघा इकडे संजय काका सुप्रिया काकूंना काहीतरी दाखवत असतात. टेबलकडे डोळे म्हणजे असे मोठे मोठे करून त्या म्हणतात की काय दाखवताय तुम्ही? सुप्रिया काकू म्हणतात की ड्रॉवर मध्ये काही आहे का? त्या म्हणतात की बर मी बघते, एक मिनिट. आणि बघा त्या म्हणतात की हा. संजय काका म्हणतात की नाही हा. आणि बघा सुप्रिया काकू ती फाईल काढतात, संजय काका नाही म्हणतात. आणि बघा त्यांना लगेच कळतं. त्या म्हणतात की 12 खडी हवी आहेत का? संजय काका मोठे डोळे करतात आणि म्हणतात की हो हो. तर सुप्रिया काकू ती 12 खडी घेऊन येतात आणि त्यांना म्हणतात की तुम्हाला काही सांगायचंय का? बाबा डोळे मिचकावून हो असं म्हणतात. आणि त्यांना आठवतं की ते म्हणतात की इशू हे काय आहे सगळं? इशू म्हणते की आई, बाबांना काय म्हणायचंय ना हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहे या 12 खडी मधून. आणि सुप्रिया काकू म्हणतात की मी एक एक अक्षरावर बोट ठेवते आणि तुम्ही सांगाल तिथे मी थांबते. आणि बघा त्या अक्षरावर थांबलेल्या असतात. आणि असे करून त्यांनी प्रत्येक अक्षरावर बोट ठेवून जे जे अक्षर संजय काकांना सांगायचं असतं ते सगळं त्या लिहून ठेवतात. आणि इकडे बघा आता त्यांनी ते लिहून ठेवलेलं असतं पण ते अजून आपल्याला दाखवलेलं नाहीये. आता इकडे वल्लरी राजेशला सांगते की बघा जावई बापू, अर्णव आणि ईश्वरीमध्ये अशी ठिणगी पडली आहे त्याचा वणवा व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. तो अर्णव काही वेड्यासारखा चिडला आहे त्या बळजबरीच्या सुनबाईंवर. इकडे राजेशला उत्सुकता, तो म्हणतो की मामी तुम्ही असं केलंच काय ते तरी सांगा, म्हणजे अशी काय जादू केली तुम्ही? इकडे मामी म्हणतात की बरोबर बोलला, जादूच केली मी. मामी म्हणतात की पण जादूगाराला त्याची ट्रिक विचारायची नसती हे माहितीये ना? इकडे राजेश म्हणतो की हा. इकडे हा राजेश म्हणतो की हा बरं, एवढं काय लपवायचं त्यात, सांगा की. वल्लरी मामी म्हणते की मी जे काही केलंय त्याचे परिणाम तर दिसत आहेत ना आपल्याला. इकडे मामी म्हणते की जावई बापू तुम्ही लिहून घ्या, अर्णव आणि ईश्वरी मध्ये लवकरात लवकर दुरावा येईल एवढं मात्र लिहून घ्या. इकडे हा राजेश म्हणून म्हणतो की मामी सांगताय तसं भांडण खरंच सिरियस आहे
आहे की नाही हे शोधून काढायला हवं. आणि हा विचारात मग्न होतो तेवढ्यात मामी त्याच्या तोंडासमोर चुटकी वाजवतात आणि मामी म्हणतात की काय कुठे हरवलात. इकडे हा राजेश म्हणतो की एक सांगू का मामी. मामी म्हणतात की बोला. तो म्हणतो की अर्णव आणि ईश्वरी मध्ये भांडणं सुरू झालीये ही तर चांगलीच गोष्ट आहे, पण यात ना आता आणखीन गंमत यायला हवी. मामी म्हणतात की म्हणजे. तो म्हणतो आता खोलीतली भांडणं अगदी सगळ्यांसमोर यायला हवी, चव्हाट्यावर यायला हवी, म्हणजे सगळ्यांसमोर. राजेश म्हणतो की शेवटी कसं आहे, तडका लागल्यावरच पदार्थाला चव येते नाही का. जोरदार तडका लावूया त्या दोघांच्या भांडणाला आपण. राजेश म्हणतो पटतंय का. मामी म्हणतात अहो पटतंय का म्हणून काय विचारताय, एक नंबर आयडिया आहे तुमची. त्या म्हणतात की नेमकं काय चाललं काय तुमच्या डोक्यात. हा राजेश म्हणतो की सांगतो ऐका. आणि या राजेशने काय सांगितलेलं आहे प्रेक्षकांना हे सगळं म्यूट केलेलं आहे, ते आपल्याला नंतर कधीतरी दाखवतील. तिकडे मामी ऐकून घेते आणि म्हणते की कमाल आयडिया आहे, चला लागा कामाला. हा राजेश म्हणून म्हणतो की आता ही माझी इंदोरी जिलेबी माझ्याचकडे येणार, याच संधीची तर वाट बघत बसलो आहेत मी इथे. इकडे बघा आता ह्या ईश्वरीने काय केलंय माहित नाही. ती अर्णवची वाट बघत असते आणि म्हणते की सर अजून आले कसे नाहीत. आणि इकडे अर्णव म्हणतो की अर्णव बाहेर येतो आणि त्याला तर एक वॉकमॅन दिसतो आणि अर्णव म्हणतो की हा तर माझ्या लहानपणीचं वॉकमॅन आहेत. आणि अर्णव म्हणतो की ताईने ठेवलं असेल, आता त्याला माहिती की हे सगळं ताईलाच माहित आहे. आणि इकडे ईश्वरी मनोमन म्हणते की सर बघत काय उभे आहात, एकदा ऐका तरी ऑन करून. आणि इकडे बघा आता तिने अंजलीच्या रूम मधनं जेव्हा बाहेर येते तेव्हा ते ऐकत असते. आणि हे सगळं त्यांनी आता व्हिज्युअलाइज करून दाखवलेलं आहे की अर्णव म्हणतो की आय एम द अर्णव रमाकांत राजेश सिर्के अँड आय एम गोइंग टू सिंग अ सॉन्ग ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. आणि हे ऐकून ईश्वरीला हसायला येतं. आणि इकडे ईश्वरी म्हणते की पुढे कॅसेट ब्लँक आहे, मग इथे मी माझा आवाज रेकॉर्ड करू शकतेस. आणि इकडे बघा त्याने ऑन केलेला असतो तर तिथे ईश्वरीचा आवाज असतो. ती म्हटलेली असते की सर राग बाजूला ठेवून जरा माझा ऐकून तरी घ्या. आणि बघा त्याला ना खूप संतापी येतो. त्याला एकदा डोक्यात गोष्ट घुसली की ती त्याच्या लवकर निघत नाही, आपल्याला माहितीच आहे. आणि जोरात ते रेकॉर्डर फेकून देतो. आणि इकडे ईश्वरी खूप घाबरते. आणि बघा आता अर्णव तिला पण बघून घेतो, ती जास्तच घाबरते. आणि आता बघा अर्णवचा संताप अजून टोकावर गाठतो. आता ईश्वरी त्याचा संताप शांत करण्यासाठी त्याच्याजवळ येते आणि म्हणते की सर प्लीज माझा ऐकून घ्या ना सर प्लीज. पण अर्णव खूप रागात दिसतो आहे. आणि बघा इकडं आता ते नाव सुद्धा आपल्याला कळालेलं आहे. त्यांनी सांगितलेलं असतं अशख सत भ ई. आणि आता इकडं सुप्रियाताई त्या नावावरनं ते नाव पूर्ण जोडण्याचा प्रयत्न करतात, अशोक सातभाई. आणि सुप्रिया संजय काकांना हेच तर सांगायचं असतं. आता हा अशोक सातभाई कोण आहेत प्रेक्षकांनो हे आपल्याला आता सुप्रियाताईंकडनंच कळेल. आणि बघा सुप्रियाताई काकू म्हणतात की अशोक सातभाई अहो पण हे कोण आहेत, हे कोण आहेत. तेवढ्यात संजय काका म्हणतात की परत आता लिही मी सांगतो ते. बघा आता एवढा तो खूप वेळ लागेल ना प्रेक्षकांनो, जे एक अक्षर त्यांना विचारायचं तेव्हा ते सांगतील की हो हे अक्षर. त्यामुळे आता त्यांनी ते थोडंसं दाखवलेलं आहे. आणि बघा इकडे आता संजय काकांनी त्यांना परत लिहायला लावलं असतं, तो असतो पत्रकार. आणि बघा इथे आता थोडं तरी आता क्लू मिळालेला आहे. आणि सुप्रिया काकू म्हणतात की म्हणजे पत्रकार म्हणजे यांनीच ती बातमी छापली होती. इकडे संजय काका म्हणतात की हो. आणि इकडे बघा आता इकडे हा यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आलेला असतो आकाश. आता आकाश नम्रताला म्हणतो की सो नम्रता इथे कॅश ऑन डिलिव्हरीचं सुद्धा ऑप्शन आलेला आहे, आता तू तेही करू शकते. आणि इकडे आता आकाश म्हणतो की निघू आता. नम्रता म्हणते की आकाश सर आलेच आहात तर आता एकदा आईबाबांना भेटूनच जा. आणि सुप्रिया काकू इकडे विचारतात की यांची माहिती कुठे मिळेल, यांचा काही नंबर वगैरे आहेत का आपल्याकडे. संजय काका वर बघतात तेवढं सुप्रियाताई म्हणतात की वरती त्या बघतात की बॅगकडे, त्या म्हणतात की बॅग काढू का. संजय काका हो म्हणतात. आणि इकडे सुप्रिया काकू म्हणते की थांबा मी काढते, पण त्या काढतात प्रेक्षकांनो, पण त्यांचा तरी काही हात पुरत नाही वरती. आणि त्या संजय काकांकडे बघतात. आणि बघा नमू तेवढ्यात तिथे येते आणि म्हणते की आई काही शोधतेस का. आता नमूला बघितल्यावर त्या थोड्या
चकाकतात आणि इकडे आता ईश्वरी अर्णवच्या मागे मागे जाते आणि म्हणते की एकदा एकदा तरी ऐकून घ्यावं लागेल सर, प्लीज एकदा तरी. आणि बघा इकडे आता ईश्वरी काय करते, तो बसतो आणि त्याच्या दरवाजा लावू देत नाही आणि ते रेकॉर्डर ऑन करते, पण अर्णव तिला बाहेर काढतो, दरवाजा बंद करतो आणि ते रेकॉर्डर चालूच असतं. ती म्हणते की सर, तुम्हाला वाटतं तसं नाहीये, मला हे तुम्हाला कळायच्या 2 दिवस आधीच कळलं होतं आणि तेवढाच मोठा धक्का मला सुद्धा बसला होता. तुम्हाला असं वाटतं की हा माझा आणि माझ्या आईचा प्लॅन आहे, तर असं नाहीये सर. ईश्वरी म्हणते की तुम्हाला राग येणं चुकीचं आहे, मी असं म्हणतच नाहीये. ईश्वरी म्हणते की फक्त एकदा राग बाजूला ठेवून आमच्या बाजूने जरा विचार केला तर तुम्हाला पटेल. माझ्या आईची यात खरंच काही चूक नाहीये सर. तुम्ही माझा कितीही राग करा, कसंही वागा माझ्याशी, पण मी तुमची साथ सोडणार नाहीयेत सर. ती म्हणते की एका गलतफहमीमुळे एवढं कमजोर नातं नाही येत आपलं सर. आपण एकत्र यावं ही आपली नाही, देवाची मर्जी होती. तोच एकत्र ठेवणार आहेत आपल्याला. आणि बघा ईश्वरी आता लांबून कळालेलं असतं की अर्णव ते सगळं ऐकतो आहेत आणि अर्णव पण तिला बघत असतो गाडीच्या काचेच्या आरशातनं. आता अर्णव बाहेर उतरतो, ते वॉकमॅन हातात घेतो आणि इकडे बघा ईश्वरी बघा, आता तिला असं वाटत असेल की अर्णवचा राग शांत झाला आहे म्हणून ती त्याच्याकडे पळत येते, पण अर्णवच्या हातात ते वॉकमॅन असतंच. बघा इकडे ईश्वरीला असं वाटतं की अर्णवचं हे ऐकल्यावर राग तरी थोडा कमी झाला असेल, पण बघा ते बघून आता इकडं ते अर्णवने ऐकलेलं असतं आणि अर्णव ती जवळ आल्यावर असं जोरात ते वॉकमन फेकतो की त्याचे 2 तुकडे होतात. आणि ईश्वरी बघा ते वॉकमन उचलते आणि म्हणते की सर सर असं राहू हे काय केलं तुम्ही? माझ्यावरचा राग म्हणून तुमच्या जिंदगीतली एवढी छान आठवण तोडून टाकलीत तुम्ही. परत अर्णव तिच्या हातातनं ते वॉकमन फेकून देतो. इकडे अर्णव म्हणतो की फक्त हेच नाही, सगळ्या आठवणी मेमरीमधून डिलीट करायच्या आहेत मला. ईश्वरी म्हणते की सर थोडा राग जर कमी केला तर. अर्णव म्हणतो की आय डोंट वॉन्ट टू एनी डिसअपॉइंट एनी वर्ड. आणि अर्णव गाडीत बसतो आणि तिथनं निघून जातो. आता ईश्वरी ते वॉकमन परत उचलते आणि म्हणते की नातं तोडणं इतकं सोपं नसतं सर. आणि बघा इकडे वल्लरी मामी म्हणते की वा जावई बापू वा, तुम्ही पाठवलेले पॅकेजेसचे मेसेज बसते, तुमच्या वकिली डोक्यात काय भन्नाट आयडिया आहेत ते ना, वा. आणि इकडे हा म्हणतो की प्लॅन प्रमाणे तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. मामी म्हणतात की तुम्ही आता बघा मी कायच कमाल करते ते. जावई बापू म्हणतात की बस हाच ॲटिट्यूड हवा आहेत मामी मला. आता अर्णव आणि ईश्वरीचं भांडण कसं सगळ्यांसमोर येतं ते बघालच. आणि बघा आता ईश्वरी ते वॉकमन घेऊन घराकडे येत असती, तेवढ्यात राजेश तिच्या समोर येतो. ती बिचारी घाबरते. तो राजेश म्हणतो की काय कुठे निघालात ईश्वरीजी? ईश्वरी म्हणती की बाजूला हो. आणि बघा तो राकेश म्हणतो की त्याच्या जीवावर एवढी उडते तो, तुला तर वाटेल ते बोलला त्या फोटोवरून. आणि राकेश म्हणतो की माझ्या बावळट बायकोने अगदी डिटेल्स रिपोर्ट दिला आहेत मला. तो म्हणतो की वाईट वाटतं ग ईश्वरी. तो म्हणतो की जरा कुठे सुरळीत सुरू आहेत असं वाटायला लागलं, काहीतरी बिनसतंच तुमच्या संसारामध्ये. राकेश म्हणतो की का माहितीये? तो राजेश म्हणतो की शेवटी तुला माझीच व्हायचं आहेत म्हणून. इकडे ईश्वरी छोडते आणि म्हणते की तू नको काळजी करू आमच्या संसाराची, कळलं ना? आणि हा राजेश म्हणतो की असं कसं? काळजी तर वाटणारच ना जाने मन. इकडे हा राजेश म्हणतो की बाय द वे, तुला या भांडणांमध्ये किट्ट वगैरे वाटलं असेल तर मी आहे तुझा एकटेपणा दूर करायला. तो राजेश त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो की प्रेमाची उयूब द्यायला. ईश्वरी म्हणते की जवळ येऊ नको, आधीच सांगते लांब हो. आणि हा राजेश म्हणतो की बघ ही अशी घाबरलीस का? खूप खूप गोड दिसते. इकडे हा राजेश म्हणतो की ईश्वरी काय करू मी तुझं? आणि बघा इकडे आता ईश्वरी डोकं चालवते आणि आजी म्हणून असा आवाज येते. तर हा राकेश मागे बघतो आणि ईश्वरी त्याला ढकलते जोरात आणि म्हणते की तुझ्यासारख्या हैवानाला काय कळणार प्रेम, खरी नाती. ती म्हणते की हे नवरा बायको मधील छोटी मोठी नोकझोक आहेत ना, त्याला भांडण म्हणत नाही. ती म्हणते की हे समजायला डोकं लागतं, डोकं. ईश्वरी म्हणते की तुझ्या डोक्यात तर फक्त गोबर भरलेत, गोबर. ईश्वरी म्हणते की आधी स्वतःला सावर, चाललायत मला आधार द्यायला. इकडं हा राजेशला अजून संताप येतो आणि तो उठून उभा राहतो आणि म्हणतो की हिंमत वाढत चालली तुझे दिवसेंदिवस. आणि तो राजेश म्हणतो की आज जे बोलली आहेस ना त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहेस तुला. आणि आता इकडे बघा ईश्वरी तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते आणि तिथनं ड्रॉवर मधनं तिने चिकट टेप काढलेला असतो. आता ती वॉकमन बहुतेक जोडते की काय असंच वाटत आहे. आणि इकडे ईश्वरी म्हणते की रागामुळे जुनी नाती अशी
तुटत नाही सर, आणि मी इथे नाती जोडून ठेवायला आली आहे. ईश्वरी म्हणती काहीही करून लवकरात लवकर मी तुमच्या मनातली गलतफहमी दूर करणार. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांना. आता बघू आपण पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि बघा इकडे आता यांनी हनीमूनचा प्लॅन केलेला दिसतोय असं वाटतंय. इकडे ईश्वरी म्हणते की हा तर दुनियाचा नक्षा आहे. अंजली म्हणती की मग यातल्या एका ठिकाणी तुला बोट ठेवायचं आहे. आणि बघा इकडे ईश्वरी डोळे झाकते आणि एका ठिकाणी बोट ठेवते, तर ते असतं दुबई. आणि अंजली म्हणते की आता तुम्ही दुबईला जात आहेत हनीमूनसाठी. आणि बघा इकडे ईश्वरी म्हणते की आजी आणि अंजली ताई आपल्या दोघांना कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याबद्दल बोलत होतात. इकडे अर्णव म्हणतो की सतत कारण माझ्याशी बोलायला येऊ नको. ईश्वरी म्हणते की सर अहो. आणि इकडे अर्णव अजून चिडतो आणि म्हणतो की जस्ट शट अप, गेट लॉस्ट. आणि बघा इकडे ईश्वरीचं म्हणणं त्याला पटतच नाही. तो तिला जोरात ढकलून देतो आणि तिच्या हाताला खरचटतं. इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.